केतनच्या वडिलांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि मित्तल कुटुंब ज्यांनी लग्न जमवलेलं होतं त्यांच्यावरती मोठे आरोप केले। मित्तल कुटुंबानं शब्द देऊन लग्न जमवलं होतं आणि त्यांनी सीएची गॅरंटी सुद्धा दिली होती असं केतनच्या वडिलांनी सांगितलं। दरम्यान त्यांना म्हणजे मित्तल कुटुंबाला सिया नेमकी कशी आहे, तिची वर्तवणूक कशी आहे याची कल्पना असून सुद्धा त्यांनी हे लग्न जमवल्यानं केतनच्या हत्येला मित्तल कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप केतनच्या वडिलांनी केलाय। आज केतनच्या वडिलांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले। सून आणण्यासाठी गेलो होतो पण मुलगाही गमावून बसलो असं म्हणत त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं। हे जे लग्न ठरवलं होतं ते माझे सख्खे चुलत मामा व मामी नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं मध्यस्थी होते। त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स गॅरंटी या पण अजून काही शब्द असतील ह्याच्यातले ते घेऊन करायला पाहिजे की त्यांनी एवढी खात्री दिली आम्हाला की ही मुलगी तू आमचीच मुलगी समज। आजच्या परिस्थितीत तर मला असं वाटतं की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि माहीत असताना हे केलंय त्यांनी। आमची फॅमिली तर हे मानते की ते जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टींना। जी घटना माझ्या मुलासोबत झाली, एक आपण कुठलीही मुलगी सून म्हणून घ्यायला गेलतो चांगल्या घराची, सगळं करून तिचं काय मॅटर होतं त्यांनी एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली असती। असा मला सांगा आजच्या दुनियामध्ये कोण कोणाला फोर्स करतं का? फोर्स करायचं कारण काय? न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण यकीन आहे। न्यायव्यवस्थेचा एकदम खूप छान काम चालू आहे, त्याच्यावर मला अविश्वासाचा विषयच नाही आहे। ते खूप व्यवस्थित काम करतायत। आता सियाचे आई वडील काय करतायत, ते आपल्या मुलीचा कसा बचाव करतायत हे मला जास्त माहिती नाही आहे। ते जे काय कळतंय ते मला मीडिया थ्रूच कळतंय, त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलू नाही शकत।